नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाचव्या व्हिडिओमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची क्रॅमर्स मेथड शिकलो होतो। आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत। असे काही इक्वेशन्स असतात की जे इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स नसतात, परंतु असे लिनियर इक्वेशन नसलेले इक्वेशन्स आपण रिड्यूस करून त्यांचं कन्वर्जन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये करू शकतो। एक उदाहरण बघा। थ्री अपॉन एक्स प्लस 4 अपॉन वाय इक्वल टू 8। हे इक्वेशन जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स आहेत, परंतु एक्स आणि वाय या व्हेरिएबलची डिग्री -1 आहे। त्यामुळे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही असं आपण शिकलो होतो। परंतु अशा प्रकारच्या इक्वेशन्सला आपण लिनियर इक्वेशनच्या स्वरूपात लिहू शकतो। त्यासाठी आपल्याला थोडासा इक्वेशन मध्ये चेंज करावा लागतो। बघा आता 3 अपॉन एक्स प्लस 4 अपॉन वाय इक्वल टू 8 या इक्वेशन मध्ये 3 कॉमन काढला आपण 1 अपॉन एक्स असं आपल्याला लिहिता येईल प्लस 4 इन ब्रॅकेट 1 अपॉन वाय इक्वल टू 8। Now replacing 1 upon x by m and 1 upon y by n, we get 3 into, for 1 upon x we replace m, 3m plus 4, for 1 upon y we replace it for n equal to 8. Now we can say that in this equation there are two variables m and n, and their degree is also 1. Therefore this equation is now linear equation in two variables. आताच आपण पाहिलं की लिनियर इक्वेशन नसलेले इक्वेशन आपण लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो। त्यासाठी आपल्याला नवीन व्हेरिएबल सबस्टिट्यूट करावा लागतो। आता या पद्धतीचा वापर करून आपण लिनियर इक्वेशन सॉल्व कसे करतात ते पाहूया। उदाहरण घेऊया आपण एक 4 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय इक्वल टू 7। सेकंड इक्वेशन आहे 3 अपॉन एक्स प्लस 4 अपॉन वाय इक्वल टू 5। आता हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स नाहीत, परंतु मगाशीच आपण पाहिल्याप्रमाणे आपल्याला
ते इक्वेशन लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करता येतं. बघूया मग आपण. फोर अपॉन एक्स प्लस 5 upon y equal to 7. Therefore 4 कॉमन काढला आपण. 1 upon x प्लस 5 कॉमन काढलं. 1 upon y equal to 7. म्हणूया इक्वेशन नंबर 1. तसेच 3 upon x प्लस 4 upon y equal to 5. Therefore 3 कॉमन काढला. 1 upon x प्लस 4 इन ब्रॅकेट 1 upon y equal to 5. इक्वेशन नंबर 2. Now replacing 1 upon x by a and 1 upon y by b in equation 1 and 2 we get. Therefore आता इक्वेशन 1 मध्ये बघा 4 1 upon x साठी आपण a म्हणणार. 4a प्लस 5b इक्वल टू 7. इक्वेशन नंबर 3. आणि 3a प्लस 4b इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला इक्वेशन 3 आणि 4 हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मिळालेले आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळालेले आहेत. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण कोणतीही मेथड यूज करू शकतो. तुम्ही क्रॅमर्स मेथड यूज करा किंवा एलिमिनेशन मेथड यूज करा. आपण इथे क्रॅमर्स मेथड यूज करूया. a1 इक्वल टू 4, b1 इक्वल टू 5, c1 इक्वल टू 7, a2 equal to 3, b2 equal to 4, c2 equal to 5. Therefore b equal to a1 a2 b1 b2 equal to 4 3 5 4 equal to 4 4 the 16 minus 5 3 the 15 equal to 1. d ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1. dx equal to c1 c2 b1 b2 equal to 7 5. b1 b2 च्या किमती आहेत 5 4 equal to 7 4 जा 28 minus 5 5 जा 25 equal to 3. dy equal to
A1 A2 C1 C2 equal to 4 3 7 5 equal to 5 4 जा 20 minus 7 3 जा 21 equal to -1. d dx dy यांच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता x इक्वल टू dx अपॉन d इक्वल टू 3 अपॉन 1 इक्वल टू 3, y इक्वल टू dy अपॉन d इक्वल टू -1 अपॉन 1 इक्वल टू -1. आता आपण इथे x च्या ऐवजी a म्हटलं पाहिजे, इकडे b म्हटलं पाहिजे. ही आपण a ची व्हॅल्यू काढली, ही b ची व्हॅल्यू काढली. ए आणि बी च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या इकडे. प्रॅक्टिस सेट 1.4 मधील फर्स्ट सम बघा. 2 अपॉन एक्स मायनस 3 अपॉन वाय इक्वल टू 15 आणि सेकंड सम आहे 8 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय इक्वल टू 17. बघा आता सोल्युशन बघा. 2 अपॉन एक्स मायनस 3 अपॉन वाय इक्वल टू 15, इक्वेशन नंबर 1. 8 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय इक्वल टू 77, इक्वेशन नंबर 2. Substitute m for 1 upon x and n for 1 upon y. Then the given equations becomes for 2 upon x, equation 1, we get 2m minus 3n equal to 15, equation number 3. And for equation number 2, after substituting, we get 8m plus 5n equal to 77, equation number 4.
Now for solving this equation, this simultaneous equation, we have to equate coefficient of m or n. Let us equate coefficient of n by multiplying equation number 3 with 5. We get 5 3 is 15n, and here in equation number 4, after multiplying by 3 we get 15n. Therefore new equations are 5 into 2 10m minus 5 into 3 15n equal to 15 into 5 75. Equation number 5. Now 8 3 is 24m plus 15n equal to 7 3 is 77 3 is 231. Equation number 6. Now equation number 5 and 6 have variable n with equal coefficient. Now add equation number 5 and 6. 15n minus 15n plus 15n 0. 34m equal to 5160 306. Add equation 5 and 6. Therefore m equal to 306 divided by 34. Therefore m equal to 9. Now substitute m equal to 9 in equation 3. In equation 3, therefore 2m minus 3n equal to 15. Therefore 2 into 9 minus 3n equal to 15. 18 minus 3n equal to 15. Therefore minus 3n equal to 15 minus 18. Therefore minus 3n equal to minus 3. Therefore n equal to minus 3 upon minus 3. Therefore n equal to 1. Now resubstitute value of m and n. Therefore m equal to 1 upon x. Therefore m equal to 9. 9 equal to 1 upon x. Therefore 9 into x equal to 1. Therefore x equal to 1 upon 9 by cross multiplying, and n equal to 1 upon y. Therefore 1 equal to 1 upon y.
therefore y equal to 1 upon y equal to 1. Therefore solution of given equations is x equal to 1 upon 9 and y equal to 1. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला जरी सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले नसतील तरी आपल्याला ते सायमल्टेनियस इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिता येतात. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सच्या फॉर्ममध्ये लिहिता येतात आणि सॉल्व करता येतात. आता तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.4 मधील उरलेली उदाहरणे सोडवायची आहेत. धन्यवाद.